विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली। या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। त्यात विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। राज्याच्या मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आज देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। BSc नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेतन मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली। या बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। त्यात विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे। BSc नर्सिंग आणि व्यवसायोपचार अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेतन मिळणार आहे। 3 महत्त्वाचे निर्णय कोणते ते जाणून घेऊया। पहिला आहे सामाजिक न्याय विभाग। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा, आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेय आणणार। दुसरा आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग। पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 रुपयांची वाढ। राज्यातील शासकीय भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250 रुपयांची करण्यात आली आहे। तर BSc नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनाही 8,000 रुपये विद्यावेतन मिळणार आहे। तिसरा आहे राज्य उत्पादन शुल्क विभाग। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय। विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रातील मोदी सरकारच्या कार्यकाळाला 11 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने फडणवीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आलं। या पुस्तकात मोदींच्या 11 वर्षाच्या कार्याचा आढावा असेल अशी माहिती त्यांनी दिली। विकासाच्या नव्या वाटचालीला सुरुवात झाली आहे। मोदी सरकारने महाराष्ट्राला जास्त निधी दिला आहे असंही त्यांनी सांगितलं। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।